नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथील एक शेतकरी या नात्याने मी व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ते वेस्टेज असलेलं रॉ मटेरियल, जे जसं कसं की सोयाबीनचं असलेलं कुटार, तुरीचं असलेलं कुटार, ज्या कुटाराला भाव मिळत नाही अशा प्रकारचं जे रॉ मटेरियलचं कुटार असतं ते न पेटवता किंवा 1000-1500 रुपयाला न विकता ते सडलेलं कुटार, ज्याला ढोरं खात नाही असं कुटार जर आपण आपल्या एका शेतामध्ये जर जिथं आहे तिथंच जर असं ठेवलं 1 वर्ष, तर हे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचं याचं कंपोस्ट खत तयार होते. आणि मी मागच्या वर्षी हे इथं 69 कट्ट्याचं कुटार मी मागच्या वर्षी अवकाळी पाऊस आला होता. त्या अवकाळी पावसामुळे हे कुटार खराब झालेलं होतं आणि हे कुटार मी विकला नाही, पण पेटवलं पण नाही. आणि ह्या कुटारापासून मी कशा प्रकारचं कंपोस्ट खत तयार केलेलं आहे हे आपणास दाखवू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये कुठल्याही कुटाराला, कुठल्याही याला आगपेटी न लावता अशा प्रकारचे जर आपण कंपोस्ट खत केलं, जागच्या जागेवर जर सडू दिलं, तर आपल्याला उत्तम प्रकारचं एक खत मिळू शकते, ज्याची गरज आज आपल्या शेतीसाठी आवश्यक आहे. आज गुरांची संख्या, गाई गुरांची संख्या कमी होत आहे आणि आपण जे उत्पन्न काढतो शेतीमधून काढतो आणि शेतीला काहीच देत नाही. अशातलाच हा माझा एक प्रयोग कुटार सडविण्याचा. तर मित्रांनो, जिथे आहे तिथेच कुटार ठेवून त्याला सडू द्यायचं आणि त्या ठिकाणी शेतामध्ये खताप्रमाणे फेकून द्यायचं, जेणेकरून आपली शेताची सुपीकता वाढेल, आपलं उत्पादन वाढेल, यात शंका नाही. शेतकरी मित्रांनो, आणखी एक असं सांगू इच्छितो या कुटाराबाबतीत, हे जे कुटार आहे इकडचं तिकडं नेण्यापेक्षा त्याला आर्थिक खर्च वाढते आणि तो खर्च आपल्याला परवडत नाही. त्याच्यासाठी जागच्या जागेवर जर खत सडू दिलं, तिथे आपल्याला 5-25 किलो सोयाबीन कमी होईल किंवा 2-3 पेंड्या तुरीच्या कमी होईल. याच्यापेक्षा दुसरं नुकसान होत नाही. पण त्याचा एवढा फायदा आहे की 2-4 हजाराचं कुटार हे आपल्याला 20,000चं खत मिळून देते. यात तीळ मात्र शंका नाही. आणि हे आता कमीत कमी 69 कट्ट्याचं कुटार, मागच्या वर्षीचं तुरीचं, हे माझ्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 ट्रॅक्टर खत बनलेलं आहे. आणि 4-5 ट्रॅक्टर खत कमीत कमी 25 रुपये ट्रॉलीप्रमाणे आणि 1000 रुपये भाडं, असं 35 रुपये ट्रॉलीप्रमाणे जर हिशोब केला तर 17,500 हजाराचं खत जवळपास 16,000 हजारापर्यंत हे खत होऊ शकते. आणि आज आपल्यापाशी 5 ट्रॅक्टर खत अवेलेबल होऊ शकते. अशा प्रकारे आपण खत केलं तर या 4-5 ट्रॅक्टरमध्ये आपली कमीत कमी 2 एकर शेती हे खतवल्या जाते. आणि अशा प्रकारचं केलं तर आपलं उत्पादन वाढते. यावर्षी या ठिकाणी गंजी करायची, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी गंजी करायची, जेणेकरून आपलं दरवर्षी 2-2 एकराचं हे शेत खतवल्या जाते आणि आपलं उत्पादन वाढेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रयोग करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर, मी सुधीर घोडेराव या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपले मत मांडायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान. माझी शेती, माझे प्रयोग.